इकडे मानसच्या बोलण्यावर नित्या काही सेकंदासाठी अगदी सुन्न पडलेली. त्याच्याकडे तिच्यासाठी अजून कोणतं सरप्राईज आहे या फक्त विचारानेच तिची रूह थरकापून तिच्या पूर्ण शरीराला कंप सुटला होता. सरप्राईज? कसलं सरप्राईज? नित्याची तर भीतीने वाचाच बसली होती. त्या लेकराने जणू आज स्वतःच्या बुद्धीपेक्षाही भरपूर जास्त सहन केलं होतं. कम, आय शो यू. मानस नित्याचे डोळे पुसत तिचा हात पकडायला जाणार की तिने रागातच त्याचा हात छिडकारला. तिटकारा येत होता तिला त्याचा, इतका की त्याचा स्पर्शच काय तर त्याची सावलीही तिला स्वतःवर पडू द्यायची नव्हती. ओके बेबी, रिलॅक्स. आय नो तुला हे सर्व बघून माझा राग येत असेल, पण स्वीटी, हे मी सगळं तुझ्यासाठी तर करतोय. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मानसला नित्याच्या नजरेतला त्याच्यासाठीचा राग बघून खूपच हर्ट होत होतं. हे सर्व बघून ती किती घाबरलीये हे त्याला तिच्या नजरेत दिसतही होतं. पण तिला इथे अडवून ठेवण्यासाठी त्याच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. त्याच्या बोलण्यावर नित्याने रागात चेहरा फिरवून घेतला. त्याच्या कोणत्याच गोष्टीवर तिचा काळी मात्रही विश्वास नव्हता. ते बघून मानसने हातात सुस्कारा सोडला. ओके ओके, कम, आय शो यू युअर सरप्राईज. मानस नित्याला बाहेर चलायचा इशारा करत पुढे निघून गेला. पण नित्याने परत मागे वळून तिच्या मामाकडे पाहिलं आणि तिचे डोळे परत नव्याने भरून आले. मामा, तुम्ही काळजी करू नका. आता भाई लवकरच तुम्हाला घ्यायला येईल आणि तोपर्यंत मीही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. आता इथून आपण दोघंही सोबतच बाहेर पडू. नित्या तिच्या मामाच्या हातावर हात ठेवत त्यांना आश्वस्त करत बाहेर पडली. तसं इथे तिचं ऐकणाऱ्या अग्नेयाला भरून आलं. त्याच्या डॅडसाठी स्वतःच्या आयुष्याचीही तिला पर्वा नाही बघून अग्नेयाने रडतच मान खाली घातली. कुठल्या जन्माचं पुण्य होतं जे अशी बहीण मिळालेली त्याला. अग्नी, प्लीज काम डाऊन. तू असा तुटू नाही शकत. अंकल आणि नित्याचं लाईफ तुझ्या हातात आहे. तू विसरला का तू सियाला काय प्रॉमिस केलंय? विष्णूने येऊन अग्नेयाच्या खांद्यावर हात ठेवत त्याला वास्तवात आणलं. पण त्याच्या शेवटच्या वाक्यावर मात्र आता अग्नेयाचे डोळे लाल झाले. मी काहीच विसरलो नाही विष्णू, आणि नाही या मानसलाही काही विसरू देणार. ह्याच्यामुळे माझी मॉम मागचे 24 वर्ष माझे डॅड गेल्याच्या ट्रॉमात अडकून पडलीये. माझा आरव तर डॅडच्या प्रेमापासून पोरका झाला. मग ह्याला तरी कसं सुखाने जगू देणार ना मी. ह्याने माझ्या डॅडला 24 वर्ष कोंडून ठेवलंय ना. पण हा डॅश फक्त एकदा माझ्या हातात येऊ दे. मग ह्याला ह्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत नर्क काय असतो ते मी स्वतः दाखवणार. विष्णू, ऑन प्लॅन बी. अग्नेयाचा चेहरा आता रागाने पूर्ण लालबुंद झाला होता. तो इतका भडकला होता की त्याच्या शरीरावरची एकूण एक शीर टम्म फुगून वर आलेली. अग्नी, बट अंकल आणि नित्याला बाहेर काढल्याशिवाय आपण प्लॅन बी एक्झिक्यूट नाही करू शकत. आणि ह्या आपल्या बॅकअप प्लॅनची तर आपण कोणालाच कल्पना दिली नाही आहे. अग्नेयचं ऐकून इथे विष्णूच्या कपाळावर घामच जमा झाला. हा टाइम तडकाफडकी निर्णय घेण्याचा बिलकुल नव्हता. विष्णू, तू प्लॅन एक्झिक्यूट कर. मी बाकी सगळं पाहतो. इथे अग्नेय विष्णूला बोलतच होता की तोच त्या दोघांच्याही ब्लूटूथ मधून नित्याचा आवाज आला. तसं दोघांनीही कान टवकारले. मानस, मला आधी सांग, तू मला इथे का घेऊन आलाय? 1 मिनिट, हा एरिया इतका थंड का आहे?
मानस नित्याला आता त्याच रूमच्या बाहेर घेऊन आलेला जिथे नित्याने त्या दिवशी नर्सला बाहेर येताना पाहिलेलं. आत्ताही तिकडचा तो गारवा तिच्या अंगावर काटा आणून गेला होता. नीतू बेबी, या दरवाजा मागे तर तुझं सरप्राईज आहे. मानसची नजर आता अगदी शांत होती. त्याने नित्याकडे बघतच गालात हसत त्या दरवाजाचा पासवर्ड अनलॉक केला. तसा इथे नित्याचे डोळे किंचित मोठे झाले, कारण इथेही मानसने तो सेम पासवर्ड टाकलेला. त्याने एंटरवर क्लिक करताच तो डोअरही चुटकीसरशी ओपन झाला आणि मानस डायरेक्ट आत घुसला. पण नित्या मात्र तिथेच गोठून गेलेली. आता अजून काही पाहायची तिच्यात हिम्मतच राहिली नव्हती. स्वीटी, कम बाबा. मानस तिला दरवाजातच बघून परत बाहेर आला आणि त्याने तिचा हात पकडून तिला आत आणलं. तसं आता नित्याचं हृदयच क्षणभरासाठी बंद पडतं की काय असं झालं तिला, कारण तिच्या समोर एका व्हीलचेअरवर तिची मॉम बसली होती आणि तिच्या बाजूला त्याच 2 नर्स उभ्या होत्या. मॉम? नित्याला तर तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पण तिच्या तोंडून आत्याचा उल्लेख होताच इथे अग्नेयही शॉक झाला. त्याची आत्या जिवंत आहे यावर काय रिॲक्ट करावं त्यालाही समजेना. बट हाव? आपल्याला जी बॉडी भेटलेली ती आत्यांची तर होती. विष्णूने संशयाने अग्नीकडे पाहिलं. त्या बॉडीचा चेहरा पूर्ण डिस्ट्रॉय झाला होता विष्णू. सो इट्स हार्ड टू आयडेंटिफाय. आपण फक्त त्यांचे कपडे आणि एक्सेसरीज वरून त्यांची ओळख पटवली होती. अग्नेय आता पुरता गंभीर झालेला. तो मानसला जितका कच्चा लिंबू समजत होता त्याहूनही खूप मोठा शातीर खिलाडी होता तो. म्हणजे ह्या मुलाने स्वतःच्या मामीलाही 2 वर्ष कैद करून ठेवलंय. विष्णूला तर ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. कोणी इतकं क्रूर असूच कसं शकतं हाच प्रश्न पडला त्याला. मॉम? इकडे नित्या काहीशी घाबरून तिच्या मॉमच्या चेअर जवळ आली. पण देविकाने एक नजरही तिच्याकडे बघितलं नाही. उलट ती तर कुठेतरी शून्यात हरवून बसलेली. स्वीटी बेबी, ती तुझ्याशी आता नाही बोलू शकत, कारण ती मेडिसिनच्या इफेक्ट खाली आहे. आणि तसंही माझ्या मर्जीशिवाय ती तुला ओळखूही शकणार नाही. मी त्यांना अशा मेडिसिन देतोय ज्यांनी त्यांचा ब्रेन स्लोली डिॲक्टिवेट होत चाललाय. इकडे मानसने सांगायला उशीर की त्याच्या पुढच्या सेकंदाला त्याच्या गालावर एक जोरदार चपराक पडली आणि त्याचा चेहरा एका बाजूला कलला. पण त्यातही त्याच्या ओठांवर तेच खुनशी हसू होतं. म्हणजे मार खाल्ल्यावरही हसणारा हा पहिला महानिर्लज्ज मुलगा असेल. का करतोय तू हे सगळं? माझी मॉम तर तुझ्याच टीम मध्ये होती ना, मग तिची ही हालत करायची काय गरज होती? नित्या आता मानसला मागे ढकलत त्याच्यावर जोरात ओरडली. हे सर्व हँडल करणं आता तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे होतं. अरे, जर त्या आमच्या टीम मध्ये असत्या तर मला त्यांना ह्या अवस्थेत थोडी ना पोहोचवावं लागलं असतं. मुळात तर त्यांना हेही माहीत नव्हतं की तुझा डॅडा म्हणजे माझा मामाही प्रॉपर्टीच्या मागे लागलाय म्हणून. कारण मामाने तुम्हा सर्वांसमोर त्याची इमेजच तशी बनवली होती की कोणीच त्याच्यावर संशय घेणार नाही. सुरुवातीपासून तुझ्या डॅडाला खूप झटपट रिच बनायचं वेडच लागलेलं. त्याला काहीही करून अमीर बनायचं होतं. आणि तेव्हा आम्ही सुद्धा भाड्याच्या घरात राहत होतो. आमची परिस्थितीही खूप डाऊन होती. अशातच एकदा तुझ्या डॅडची नजर बँकेच्या कुठल्या इव्हेंटमध्ये आलेल्या
तुझ्या मॉमवर पडली आणि ती अग्निहोत्री आहे समजताच तुझ्या डॅडच्या नजरेत चमक आली. मग त्यांनी आणि माझ्या डॅडने प्लॅन बनवला. जर त्यांना अमीर बनायचं असेल तर त्यांना अग्निहोत्रींसारख्या मोठ्या लोकांच्या घरात घुसावं लागणार होतं. माणसाचं ऐकून नित्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तिचा डॅडा इतका पाताळयंत्री माणूस होता यावर तिचा विश्वासच बसत नव्हता. म्हणजे त्यांनी तिच्या मॉमशी पण लग्न फक्त पैशांसाठी केलेलं. हे सत्य ऐकून ती अगदीच कोलमडून गेली. म्हणून डॅडने मॉमला प्रेमात पाडलं, राईट? नित्याला हे विचारतानाही किती तो त्रास झाला, पण तिला आत्ता कुठे हळूहळू सर्व लक्षात यायला लागलेलं. ऑफकोर्स बेबी. आणि स्वतःला इनोसंट दाखवण्यासाठी मामा नेहमीच मामीच्या इशाऱ्यावर नाचायचे. लग्नानंतर लगेच त्यांनी मामीला प्रॉपर्टीसाठी उकसवायला सुरुवात केलेली. पण तेव्हा सर्व सूत्र तुझ्या त्या मामाच्या हातात असल्याने त्यांना रस्त्यातून हटवणं गरजेचं झालेलं आणि त्यासाठी त्यांचा अपघात घडवून आणला. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणल्यावर त्यांची बॉडी एक्सचेंज केली गेली, कारण फ्युचरमध्ये त्यांचं जिवंत राहणं गरजेचं होतं. माणसाचं बोलून होताच त्या रूममध्ये अगदी पिन ड्रॉप शांतता पसरली. तिकडे अग्नेय आणि विष्णूही हे सर्व ऐकून थक्क झालेले. किती मोठी प्लॅनिंग केली गेलेली. मग माझी मॉम कशी तुझ्या ट्रॅपमध्ये अडकली, तीही तर त्या दिवशी हॉस्पिटलला लागलेल्या आगीत. नित्याच्या डोळ्यातलं पाणी आता पुरतं सुकून गेलेलं, म्हणून ती आता अगदी निडर मनाने माणसच्या नजरेत तिची नजर रोखत त्याला विचारतच होती की तोच माणसने मधातच अडवलं तिला. त्या दिवशी तुझ्या डॅडाच्या फक्त एका चुकीमुळे सर्व डिस्ट्रॉय झालं. त्याला अग्निहोत्री प्रॉपर्टीची इतकी नशा चढलेली की अग्नेय अग्निहोत्रीला उद्ध्वस्त करायला त्याने त्या मिस्टर सिंघानियाच्या मुलाशी हात मिळवणी केली आणि मलाही त्या प्लॅनमध्ये सामील केलं. पण नेमकं मी त्याच्याशी फोनवर बोलताना तुझ्या मॉमने ते सर्व ऐकलं आणि तिथेच सर्व बिनसलं. तिला प्रॉपर्टीची लालसा नक्कीच होती, पण ती तिच्या घरच्यांच्या जीवावर उठायचा विचारही करू शकत नव्हती. म्हणून तिला जसं समजलं ती अग्नेयला सांगायला तडक त्याच्या ऑफिसकडे निघाली. पण तुझ्या डॅडने खूप स्मार्टली तिला हॉस्पिटलला बोलावून घेतलं आणि ती पार्किंगमध्ये पोहोचताच आमच्या लोकांनी उचलून तिला गाडीत टाकलं. माणसाने सांगून मोठा उसासा घेतला, पण प्रॉपर्टीसाठी खेळलं गेलेलं ते इतकं मोठं षडयंत्र बघून नित्याला तर क्षणभर भोवळच आली आणि ती धडपडणार की माणसने तिला लगेच सावरलं. हात नको लावू मला. त्याच्या स्पर्शाने नित्याने त्याला ढकलूनच दिलं. स्वीटी, तुला तर मला थँक्यू बोललं पाहिजे की मी तुझ्या मॉमला आत्तापर्यंत जिवंत ठेवलंय, नाहीतर मामाने मला तिला मारण्याचीच ऑर्डर दिलेली. माणसला नित्याच्या वारंवार छिडकारण्याने आता चीडच आली आणि तो काहीसा तिच्यावर खेकासलाच. पण त्याचं ऐकून आता मात्र नित्या गुडघ्यावर बसून हमसून हमसून रडू लागली. आपला डॅडा इतका बॅड होता की त्याने त्याच्या वाईफवरही दया केली नाही, याचा तर तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. आपण त्यांची मुलगी आहोत या विचारानेच तिला तिच्या लाईफवरही लाज वाटत होती. ती एका वाईट आणि निष्ठुर माणसाचा अंश आहे हे स्वीकारायला तिला खूपच जड जात होतं. तिकडे अग्नेय आणि विष्णूही तिचं रडणं बघून हतबल झाले. त्या लेकराने किती ते घाव आज स्वतःवर घेतले याची ते स्वतःही कल्पना करू शकत नव्हते. बेबी, डोंट क्राय यार. तिला रडताना बघून मानसही तिच्या समोर गुडघ्यावर बसला.
मानस, हे हे तू माझ्या मम्माला वाचवलं आहेस. अरे बघ तिच्याकडे, ती साधं मला तिच्या मुलीलाही ओळखत नाही आहे. तिची ही हालत करण्यापेक्षा तिला मारूनच टाकायचं ना. नित्याला तर आज पहिल्यांदा तिच्या मॉमची दया आली. कशीही असली तरी ती तिची आई होती, म्हणून तिला असं त्रासात बघून तिच्याही हृदयाचे तुकडे होत होते. स्वीटी, यात माझी काही चूक नाही यार. जेव्हा मी मामीला इथे आणलेलं ती कोणाच्या कंट्रोलमध्ये राहतच नव्हती, म्हणून मग मला तिला इंजेक्शन स्टार्ट करावे लागले. तेव्हापासून ती पूर्ण टाइम नशेतच राहू लागली आणि मग मी तिची मेमरी मिटवण्याचीही डोस स्टार्ट केला, म्हणून तिची हालत अशी झालीये. मानस आत्ताही नित्याला असं काय सांगत होता, जणू त्याने काही चुकीचं केलं नाही. त्याचा तो सो कॉल्ड ॲटिट्यूड बघून नित्या काही क्षण शांत बसली आणि तिने सावरलं स्वतःला. तुला काय वाटतं मानस, हे सर्व करून तू जिवंत राहशील? नित्याने आता त्या जमिनीवर डायरेक्ट बसूनच घेतलं. पण तिचा एकाएकी बदललेला तो ॲटिट्यूड पाहून इथे मानसाच्या भुवया उंचावल्या ना. स्वीटी, मी का नाही जिवंत राहणार? अरे, अजून मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तुला घेऊन हनीमूनसाठी स्पेशली पॅरिसला जाणार मी. त्यानंतर तुझ्या त्या सो कॉल्ड भाईला माझ्या पायात वाकवून पूर्ण बिझनेस इंडस्ट्रीमध्ये मी माझं राज्य प्रस्थापित करणार. आणि फायनली तू आणि आपल्या 2 बेबीज सोबत माझी कंप्लीट लाईफ हॅपीली स्पेंड करणार. मानसाचा फ्युचर प्लॅन ऐकून नित्याला त्याची दयाच आली. ओ पुअर मानस, तुझे प्लॅन ऐकून हसावं की रडावं तेच समजेना मला. टेल मी वन थिंग, तू अग्नेय अग्निहोत्रीला ओळखतोसच किती? नित्याची नजर आत्ताही त्याच्या नजरेत गडलेली. आता तिच्या डोळ्यात किंचितही भीतीचा लवलेश नव्हता. पण तिच्या या प्रश्नावर त्याच्याही न कळत मानसाचा पाठीचा कणा अगदीच ताठ झाला आणि त्याचे डोळे रागाने काठोकाठ भरून आले. माझा भाई ती आग आहे मानस, जी चांगल्या चांगल्यांना जाळून खाक करेल. आणि तू तर जंगलमध्ये राहून जंगलच्या राजाशीच वैर घेतलंस. नॉट बॅड हा. खूप विश्वास आहे ना तुला तुझ्या स्मार्टनेसवर. तर ज्या आगीला आता तू चुनौती देऊन बसलायस त्याला रोखून दाखव. मी आता कुठेही जाणार नाही, इथेच तुझ्या समोर राहणार. पण जी आग तुझ्या दिशेने बेभान सुटलीये त्याला अडवण्याचं सामर्थ्य तुझ्याकडे ठेव म्हणजे झालं. नित्याची नजर आता एका आत्मविश्वासाने भरून आलेली. मग काय वाटतं तुम्हाला? मानसने इनडायरेक्टली अग्नेयला चुनौती तर दिली आहे, पण ह्या चुनौतीमध्ये तो स्वतः विजयी होणार आहे का? की नेहमीप्रमाणे आपले अग्निदेवच त्यांची खिंड लढवून जाणार? यासाठी पुढचा थरारक भाग आवर्जून पहा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.